मी न राधा मी न मीरा ना अहिल्या जानकी, मी न राधा मी न मीरा ना अहिल्या जानकी, वेगळी ओळख स्वतःची ठेवूनी मी चालले, वेगळी ओळख स्वतःची ठेवूनी मी चालले. दीवाने खास की महफिल में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गजल रसिकांना सप्रेम नमस्कार. नैराश्य पसरले दिशात हल्ली दाही, तू दीप होऊनी आशेच्या उजळावे. तर मित्रांनो, आज आपण मराठी कवयित्री, मराठी गझलकारा अश्विनी आपटे यांची उत्तम मराठी शायरी या विषयावर बोलणार आहोत. तो दोस्तों, मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों जबानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी जबान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गजल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा बेहतरीन अशार. अश्विनी आपटे, इनका ताल्लुक महाराष्ट्र के पुणे शहर से है. यहीं उनकी मौजूदा रिहाइश भी है. पिछले कुछ वर्षों से मराठी गजलें कह रही हैं अश्विनी आपटे. एक कहानी वाऱ्यावरची, ये अश्विनी की उस किताब का नाम है जो मंजर आम पर शाया हो चुकी है. मेरी नज़र में अश्विनी आपटे की मराठी शायरी किसी और की शायरी से कंपैरिजन या तुलना का भले ही कोई दावा नहीं करती, लेकिन फिर भी उनकी शायरी अपनी पहचान बनाए रखने में कामयाब नजर आती है. यही अश्विनी आपटे की शायरी की खासियत है और यही उनकी शायरी की ताकद भी है. तर मित्रांनो, लवकरच नजर टाकूया अश्विनी आपटे यांच्या काही उत्तम शेरांवर, काही निवडक उत्तम शेरांवर. तर मित्रांनो, एपिसोडच्या सुरुवातीला शेर सादर करतो एका गझलेचा. एक चौखट मुद्दाम आखलेली, एक चौखट मुद्दाम आखलेली, मीच सीमा माझीच पाळलेली, मीच सीमा माझीच पाळलेली. किती सुंदर डिसिप्लिन आणि कंट्रोल, सेल्फ कंट्रोल तुम्हाला या शेरमध्ये दिसून येतो, संयम पण. आणि हा पुढचा एक शेर बघा. पुन्हा एकदा दोघांमधले अंतर मोजू, पुन्हा एकदा दोघांमधले अंतर मोजू, कोण किती आले पुढे हे नंतर मोजू, कोण किती आले पुढे हे नंतर मोजू. आणि आता अश्विनी आपटे यांच्या एका गझलेचे हे 2-3 शेर तुमच्या समोर पेश करतो. ते बघा. तुझी पातळी ओळखून जग दुनियेमध्ये, तुझी पातळी ओळखून जग दुनियेमध्ये, मिटेल चिंता बुडण्याची मग दुनियेमध्ये, मिटेल चिंता बुडण्याची मग दुनियेमध्ये. किती सुंदर रदीफ काफिया याचा वापर केलेला आहे. आणि आता पुढचा शेर बघा. भरला आहे मोहाचा बाजार चहूकडे, भरला आहे मोहाचा बाजार चहूकडे, पारखून घे एक एक नग दुनियेमध्ये, पारखून घे एक एक नग दुनियेमध्ये. आणि हा एक शेर बघा. रंग बदलते नशीब येथे क्षणाक्षणाला, रंग बदलते नशीब येथे क्षणाक्षणाला, किती काळ धरशील बघू तग दुनियेमध्ये, किती काळ धरशील बघू तग दुनियेमध्ये. आणि आता त्यांच्या एका गझलचे हे 2 शेर बघा. मनही हल्ली मनासारखे वागत नाही, किती सुंदर प्रवाही मिसरा है. एक रवानी भरा मिसरा जिसे कहते हैं, उसकी एक मिसाल है. मनही हल्ली मनासारखे वागत नाही, तुझ्यासारखे तेही माझे ऐकत नाही, तुझ्यासारखे तेही माझे ऐकत नाही. आणि हा शेर बघा. तुला मिळवण्या मी एखादा नवस करू का, तुला मिळवण्या मी एखादा नवस करू का, लाच दिल्या विण देव अताशा पावत नाही, लाच दिल्या विण देव अताशा पावत नाही.
आणि मित्रांनो, आता हे 2 शेर बघा अश्विनी यांच्या एका गझलचे. वेदनेला तू जरा देना दिलासे, वेदनेला तू जरा देना दिलासे, रात्र सारी टाकते आहे उसासे, रात्र सारी टाकते आहे उसासे. आणि हा शेर. तू जरा येताच माझ्या उंबऱ्याशी, तू जरा येताच माझ्या उंबऱ्याशी, चंद्रमौळी झोपडी ही स्वर्ग भासे, चंद्रमौळी झोपडी ही स्वर्ग भासे. आता अश्विनीच्या एका गझलचे हे 2 शेर बघा. एक छोट्या बहरची गझल आहे, ज्याच्यात एक तुम्हाला आशावादी रंग, एक ऑप्टिमिस्टिक कलर तुम्हाला या शेरांमध्ये दिसून येईल. वाट यशाची बघत राहा तू, वाट यशाची बघत राहा तू, नकोस थांबू पळत राहा तू, नकोस थांबू पळत राहा तू. आणि हा शेर बघा. नको पुरावे नको जाणीवा, नको पुरावे नको जाणीवा, कापुरा सम जळत राहा तू, कापुरा सम जळत राहा तू. आणि आता अश्विनीच्या एका गझलचे हे 2-3 शेर तुमच्या समोर सादर करतो, ते बघा. ज्येष्ठ गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या एका मिसऱ्याचा वापर करून एक तरही गझल केलेली आहे ही. तर त्यांच्या जो मधुसूदन साहेबांचा जो मिसरा आहे तो तुझा हात हातात असावा, या मिसऱ्यावर तरही गझलचे अश्विनीचे काही शेर बघा. तुझा हात हातात असावा, एक गुलाबी शेर सुचावा, एक गुलाबी शेर सुचावा. आणि हा एक शेर बघा. काय असा लागला सुगावा, काय असा लागला सुगावा, नात्यांचा वाढला दिखावा, नात्यांचा वाढला दिखावा. एक प्रकारे सामाजिक विषमतेवर आणि मानसिकतेवर प्रहार केलेला दिसतो या शेरमध्ये. आणि हा एक शेर बघा. फक्त मनाला जाण असू दे, फक्त मनाला जाण असू दे, नको मला कुठला परतावा, नको मला कुठला परतावा. आणि एक वेगळा खयाल बघा आता या शेरमध्ये. तो नकली असल्याने करतो, तो नकली असल्याने करतो, तो अस्सल असल्याचा दावा, तो अस्सल असल्याचा दावा. हा एक खूप आगळा वेगळा खयाल मराठी गझल मध्ये आपल्याला दिसून येतो. आणि नक्कीच अश्विनीचा हा शेर मराठी गझल विश्वाला समृद्ध करणारा असा हा शेर आहे. आणि मित्रांनो, आता अश्विनीचे हे 2 शेर बघा एका गझलचे. फार मनाला मीही आता जाळत नाही, फार मनाला मीही आता जाळत नाही, आठवणींची पाने हल्ली चाळत नाही, आठवणींची पाने हल्ली चाळत नाही. आणि हा शेर बघा. अश्रूलाही कळले आहे मोल स्वतःचे, अश्रूलाही कळले आहे मोल स्वतःचे, इथे तिथे तो उगी स्वतःला ढाळत नाही, इथे तिथे तो उगी स्वतःला ढाळत नाही. आणि हा एक उत्तम शेर बघा अश्विनीचा. कधी ठळक तर कधी पुसटशा आठवणीही वांजोट्या, कधी ठळक तर कधी पुसटशा आठवणीही वांझोट्या, तुझे नि माझे नाते म्हणजे वाळूवरच्या रेघोट्या, तुझे नि माझे नाते म्हणजे वाळूवरच्या रेघोट्या. आणि आता हे 2-3 शेर बघा एका गझलचे. परत छोट्या बहरची गझल आहे. का तुला पाहून गहिवरले, का तुला पाहून गहिवरले, काय कारण नेमके घडले, काय कारण नेमके घडले. हा शेर बघा. कोण आहे पलीकडे तिकडे, कोण आहे पलीकडे तिकडे, ओळखीचे श्वास दरवळले. आणि हा एक शेर बघा. होत नाही वाद कुठलाही, होत नाही वाद कुठलाही, पण कुठे मतभेद मावळले, पण कुठे मतभेद मावळले. आणि मित्रांनो, आता एपिसोडच्या शेवटी अश्विनी आपटे यांचा हा एक खूप वैचारिक आणि एक दर्जेदार शेर तुमच्यासमोर मी पेश करतो. तो बघा. मी न राधा मी न मीरा ना अहिल्या जानकी, मी न राधा मी न मीरा ना अहिल्या जानकी, वेगळी ओळख स्वतःची ठेवूनी मी चालले, वेगळी ओळख स्वतःची ठेवूनी मी चालले.
तर मित्रांनो, हे होते काही निवडक शेर अश्विनी आपटे यांच्या गझलच्या शायरीतले. तो दोस्तों, मुझे उम्मीद है अश्विनी आपटे मराठी गज़लकारा, इनके चुनिंदा अशार, गज़ल के अशार जो मैंने आपके सामने पेश किए आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने फिर हाजिर होता हूँ. तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए. बहुत बहुत शुक्रिया.